तो दुनिया की कोई ताकत भारत को विकसित भारत बनाने से रोक नहीं सकती है। और आप जब 35-40 साल के होंगे, एआई आपकी ताकत को बढ़ाने वाली होनी चाहिए। ಕನಸು ಕಾಣದೇ ಇರೋದು ಅಪರಾಧ. ಕನಸನ್ನ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಕಾಣಲೇಬೇಕು. ಕೇವಲ ಕನಸಿನ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇರೋದಲ್ಲ, ಸಫಲತೆಯ ಹಾದಿ ಹಿಡಿದು ಸಾಗಬೇಕು ಅಂತ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಪರೀಕ್ಷಾ ಪೇ ಚರ್ಚಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾದ ಅವರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಜೊತೆ ಮಾತನಾಡಿ, ನೀವು ಸಮರ್ಥರಾಗಿ ಯಶಸ್ಸು ನಿಮ್ಮನ್ನ ಹಿಂಬಾಲಿಸುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಒಬ್ಬ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಗಗನಯಾತ್ರಿಯಾಗೋದಕ್ಕೆ ಬಯಸಿದ್ರೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಬೇಕು, ಜ್ಞಾನವನ್ನ ವಿಸ್ತರಿಸೋದನ್ನ ಮುಂದುವರಿಸಬೇಕು. ಕೇವಲ ನನ್ನ ಕನಸು ಇದಿದೆ ಅಂತ ಜಪ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಇನ್ನು ನೀವು ನಿಮ್ಮ ಅಧ್ಯಯನವನ್ನ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದ ಮೇಲೆ ಹೊಸ ವಿಷಯಗಳನ್ನ ಕಲಿಯುವತ್ತ ಗಮನ ಹರಿಸಬೇಕು. ಕಡಿಮೆ ಅಂಕಗಳನ್ನ ಪಡೆದ್ರೂ ಭಯ ಪಡಬೇಡಿ, ಬದಲಿಗೆ ನಿಮ್ಮನ್ನ ನೀವು ಸುಧಾರಿಸಿಕೊಳ್ಳಿ, ಹಾಗೆ ಉತ್ತಮವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಹಾಗೆ ಪ್ರತಿನಿತ್ಯ ನೀವು ನಿಮ್ಮ ದೈನಂದಿನ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಡೈರಿಯಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು ಅಂತಾನೂ ಹೇಳಿದ್ರು. ಮಕ್ಕಳು ಅಧ್ಯಯನದ ಒತ್ತಡವನ್ನ ಅನುಭವಿಸದಂತೆ ಪೋಷಕರು ಅವರ ಮೇಲೆ ಅನಗತ್ಯ ಒತ್ತಡ ಹೇರಬಾರದು ಅಂತಾನೂ ಮೋದಿ ಹೇಳಿದ್ರು. ಇನ್ನು ಎರಡೆರಡು ಪರೀಕ್ಷೆಗಳಿಗೆ ಒಂದೇ ಸಲ ತಯಾರಿ ನಡೆಸೋದು ಅಂದ್ರೆ ಈಸಿ ಅಲ್ಲ, ಆದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಬೋರ್ಡ್ ಪರೀಕ್ಷೆಗಳು ಅತಿ ಮುಖ್ಯ. ಹೀಗಾಗಿ ಬೋರ್ಡ್ ಪರೀಕ್ಷೆಗಳತ್ತ ಗಮನ ಹರಿಸಿದ್ರೆ ಬೇರೆ ಪರೀಕ್ಷೆಗಳ ಬಗ್ಗೆಯೂ ಗಮನ ಹರಿಸೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ನಮ್ಮೊಳಗಿನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯನ್ನ ಯಾವಾಗ್ಲೂ ಎಚ್ಚರವಾಗಿರಿಸಿಕೊಳ್ಬೇಕು. ಅರ್ಧಂಬರ್ಧ ಶಿಕ್ಷಣ ಯಶಸ್ವಿ ಜೀವನಕ್ಕೆ ಕಾರಣವಾಗೋದಿಲ್ಲವಾದ್ರಿಂದ ನಾವು ನಮ್ಮನ್ನ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ತೊಡಗಿಸಿಕೊಳ್ಬೇಕು. ಅಂಕಗಳ ಮೇಲೆ ಕೇಂದ್ರೀಕರಿಸೋ ಬದಲು ನಾವು ನಮ್ಮ ಜೀವನದ ನಿಜವಾದ ಉದ್ದೇಶದ ಮೇಲೆ ಗಮನ ಹರಿಸಬೇಕು ಅಂತಾನು ಹೇಳಿದ್ರು. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೌಶಲ್ಯ ಹೆಚ್ಚು ಮುಖ್ಯಾನ ಅಥವಾ ಅಂಕಗಳು ಹೆಚ್ಚು ಮುಖ್ಯಾನ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಕ್ಕೆ ಎಲ್ಲದರಲ್ಲೂ ಸಮತೋಲನ ಇರಬೇಕು ಅಂತ ಮೋದಿ ಹೇಳಿದ್ರು. ನಾವು ಒಂದ್ ಕಡೆ ವಾಲಿದ್ರೆ ಬೀಳ್ತೀವಿ, ಆದ್ರೆ ಸಮತೋಲನವನ್ನ ಕಾಯ್ದುಕೊಳ್ಳೋದು ಅದನ್ನ ತಡೆಯುತ್ತೆ. ಮೊದಲನೇದು ಜೀವನದ ಕೌಶಲ್ಯ, ಎರಡನೇದು ವೃತ್ತಿಪರ ಕೌಶಲ್ಯ. ಎರಡೂ ಕೌಶಲ್ಯಗಳಿಗೆ ಗಮನ ಕೊಡೋದು ಅತ್ಯಗತ್ಯ ಅಂತಾನೂ ಹೇಳಿದ್ರು. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಸ್ವದೇಶಿ ವಸ್ತುಗಳನ್ನ ಗೌರವಿಸದೇ ಇದ್ರೆ ಬೇರೆ ದೇಶದವರು ಅದನ್ನ ಗೌರವಿಸ್ತಾರಾ? ವಿಕಸಿತ ಭಾರತ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡುವಾಗ ಇದೆಲ್ಲ ಅಂಶಗಳ ಕಡೆ ಗಮನ ಹರಿಸಬೇಕು ಅಂತಾನೂ ಕಿವಿ ಮಾತು ಹೇಳಿದ್ರು. ಹಾಗೆ ಭಾರತದಲ್ಲಿ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಅಗ್ಗವಾಗಿದೆ ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕೆ ಟೈಮ್ ವೇಸ್ಟ್ ಮಾಡಬೇಡಿ ಅನ್ನೋ ಸಲಹೆ ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. दूसरा है कर्तव्य का पालन. पहले अपना जीने के तरीका बदलो. अब पहले शुरुआत करो स्वच्छता से. हम गंदगी नहीं करेंगे. हम दुनिया में कहीं देश का चित्र देखते हो साफ सुथरा दिखता है. यस सर. ये साफ सुथरा क्यों है? सफाई करने वाले कारण साफ सुथरा है कि लोगों ने गंदगी नहीं की इसलिए साफ सुथरा है? लोगों ने गंदगी नहीं की. तो हमें अगर विकसित भारत बनाना है तो हम तय करें हम गंदगी नहीं करेंगे और हम स्वच्छता के विषय में परिवार में, बाहर, मोहल्ले में, सब जगह पे जरा भी कॉम्प्रोमाइज नहीं करेंगे. किसी ने फेंक दिया तो उसके साथ झगड़ा नहीं करेंगे, उठाकर ले लेंगे हम और हम उस कूड़े का तो देखेगा, वो शर्मिंदगी महसूस करेगा. यस सर. कि मेरा कचरा इसमें होता हाँ. है. और इसलिए हमने जो नागरिक का कर्तव्य है उसका पालन करना चाहिए. हमारा हेल्दी रहना भी एक प्रकार से कर्तव्य है. यस सर. तो हमें अपने कर्तव्यों का पालन अगर इतना भी कर ले तो दुनिया की कोई ताकत भारत को विकसित भारत बनाने से रोक नहीं सकती है. और आप जब 35-40 साल के होंगे उसका सबसे ज्यादा मजा लेने का मौका आपको मिलेगा. यस सर. अब मुझे बताइए, जिसका फल आपको मिलने वाला है वो काम आपको करना चाहिए नहीं करना चाहिए? यस सर. ज्यादा से ज्यादा आपको करना चाहिए नहीं करना चाहिए? यस सर. चलिए, और मैं एक सवाल पूछता हूँ. आप उस पीढ़ी में है, आपके पास इतना खुला आसमान है, इतना बड़ा कैनवास है, आपको ध्यान में आता है कि ऐसी कौन सी चीजें आज हम कर सकते हैं? आजकल सारा जमाना ही जैसे एआई का है, काफी चीजें एआई में होते हैं. देखिए, आप लोग भाग्यशाली हैं, आपको इतना टेक्नोलॉजी का अपॉर्चुनिटी मिला है जो मेरे जमाने में नहीं था. उसका सही उपयोग करना, ये विवेक बुद्धि हमको विकसित करनी होगी. एआई आपकी ताकत को बढ़ाने वाली होनी चाहिए. एआई का उपयोग कैसे करें? एक तो होता है कि मैं एआई को ये कहूँ कि फलानी बायोग्राफी है, उसका मुझे मेन पॉइंट बता दो, तो एआई बता देगी 10 पॉइंट
और मुझे लगा मुझे बहुत ज्ञान हो गया, गाड़ी चल जाएगी, दोस्तों के साथ भी गप्पे मारने तो बड़े तहाके से। आपने एआई का उपयोग किया, लेकिन इससे आपका लाभ हुआ क्या? नहीं हुआ। लेकिन अगर मैं एआई को पूछूं कि मेरी ये उम्र है, मेरी इन विषयों में रुचि है, आप मुझे बताइए कि कौन सी 10 अच्छी बायोग्राफी है जो मैं पढूं, तो एआई आपको ढूंढ करके 10 बायोग्राफी दिखाएगा। फिर बाजार में जाइए और उसमें से किताब खरीदिए, तो एआई आपको काम आई, यस सर। आपका डेवलपमेंट हुआ, आपको लाभ हुआ। मेरा फेवरेट पार्ट था कि उन्होंने जो एआई को लेकर बोला कि एआई तुम यूज़ करो, एआई की एक हेल्प है, बट वो हमें आगे भी हमें यूज़ कर सकते हैं, बट वो सीधा हमें हमारे जो हमारा गोल है वहाँ तक नहीं पहुँचा सकता। मैं भी ऐसे यूज़ करती हूँ टेक्नोलॉजी से रिलेटेड ऐप बनाना ऐसे, तो मुझे अच्छा लगा कि उन्होंने बोला कि एआई का इस तरीके से यूज़ करो ताकि हम सबके लिए अच्छे से यूज़फुल होए।